मागच्या तासाला आपण भारतातील काही संग्रहालयाची तसंच साधनांची माहिती आपण काय केलेली आहे, इतिहासाच्या साधनांची माहिती आपण पाहिलेली आहे. काही नावाजलेली संग्रहालय यांचीसुद्धा माहिती आपण काय केलेली आहे, पाहिलेली आहे. आकर्षक ठरणारी अशी अनेक संग्रहालये होती. ब्रिटिश संग्रहालय इंग्लंडचं होतं, नॅशनल म्युझियम ऑफ नॅशनल हिस्ट्री हे होतं. तसंच महाराष्ट्राचा जर विचार केला, छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय मुंबई याचाही आपण काय केलेला होता, विचार केलेला होता. या तासाला मी सिद्धेश्वर प्रशाला, सिद्धेश्वर कन्या प्रशाला, सिद्धेश्वर बालमंदिर, साखर शाळा या सर्व शाळेतील 10वीच्या शिकणाऱ्या विद्यार्थ्याचं स्वागत करून आज आपल्या नवीन विषयाला आपण सुरुवात करूया की ग्रंथालयाने अभिलेखागारे. बाळांनो, ग्रंथ हा ग्रंथ आपल्याला एक ग्रंथ दिसतो, पण हा एक ग्रंथ नसून आपलं जर शिक्षण जर व्हायचं असेल तर आपल्याला अशा अनेक ग्रंथांची म्हणजे पुस्तकाची काय करावी लागते, सोबती करावी लागते. आणि मग ही आपल्याला एकत्र मिळण्याचं ठिकाण म्हणजे काय आहे, ग्रंथालय आहे. आणि हे ग्रंथालय कुठं कुठं आहेत थोडंसं आपण काय करूयात, माहिती घेऊयात. आता ग्रंथालय असं जर आपण म्हटलं तर इथंही आपल्याला दिसतं की भव्य आणि दिव्य सदर नॅशनल लायब्ररी ऑफ चेक रिपब्लिक यासारखं मोठंच्या मोठं ग्रंथालय तुमच्यासमोर काय आहे, उभं आहे. तसंच आपण जर बघितलं तर एनवेजनवेअर यासारखं सुद्धा मोठं काय आहे, प्रसिद्ध असं ग्रंथालय असलेलं आपल्याला दिसतं. तसंच राष्ट्रीय फ्रान्स पॅरिसमध्ये स्थित फ्रान्स नॅशनल लायब्ररी ही सुद्धा आपल्याला किती भव्य आणि दिव्य दिसते. बघा तर अशी मोठी मोठी ग्रंथालय बघून आपल्यालाही वाटेल की बाबा पुस्तकांचं एवढं महत्त्व आहे का, की एखादा राजवाडा असावा. अशा पद्धतींची मोठमोठी ग्रंथालये आपल्याला जगाच्या पातळीवर दिसतात. मग ही या ग्रंथालयाचं काम काय आहे, तर या ग्रंथालयाचं सर्वात मोठं काम आहे तर आपल्याला ही काय आहेत, माहितीची भांडारघरे असलेली आपल्याला काय करतात, दिसतात. ग्रंथालय ही ज्ञानाची आणि माहितीची काय आहे, भांडारघरे असतात. या ग्रंथालयाच्या व्यवस्थापनशास्त्राची माहिती, तंत्रज्ञान, शिक्षणशास्त्र यासारख्या विषयाचा निकटचा काय येतो बाळांनो, संबंध येतो. ग्रंथालयाचं काम जर आपण बघितलं तर ग्रंथाचे संकलन, त्याचे पद्धतशीर आयोजन, जतन आणि संवर्धन, माहितीचा स्रोत, प्रसारण अशी महत्त्वाची कामे ग्रंथालये काय करत असतात बाळांनो, पार पाडत असतात. मग अशा या ग्रंथालयातून काय होतं तर वाचकांना आवश्यकतेनुसार हवे तेव्हा ग्रंथ उपलब्ध करून देणे, या गोष्टीला ग्रंथालये आपल्याला काय करतात, प्राधान्य देताना दिसतात. आता आपण अशी ग्रंथालये काय केलेली आहेत, पाहिलेली आहेत. आता हे बघा, आपल्या देशातील म्हणजे तामिळनाडू येथील तंजावर येथे सरस्वती महाल ग्रंथालय काय आहे, सर्वात मोठं ग्रंथालय असलेलं आपल्याला दिसतं. आणि या ग्रंथालयाची स्थापना जर आपण पाहिली तर इसवी सनाच्या 1675 व्यंकोजी राजे, कोण, व्यंकोजी राजे यांनी या ग्रंथालयाची काय केलेले आहे की बांधकाम केलेलं आपल्याला काय करतं, दिसून येतं. आणि अशा पद्धतीनं अधिकाधिक समृद्ध करण्याचं काम हे सरस्वती महल ग्रंथालय तंजावर येथे 1918 या ग्रंथालयाला काय केलं, असं नाव देण्यात आलं. या ग्रंथालयामध्ये जवळजवळ 49,000 ग्रंथ आहेत. किती ग्रंथ आहेत बाळांनो, 49,000 ग्रंथ असलेले आपल्याला काय करतात, दिसून येतात. बघा, तंजावरचे राजे व्यंकोजी राजे यांचं आपण पाहिलं. आता भारतातील प्रसिद्ध ग्रंथालयांची आपण थोडीशी माहिती घेऊयात. तर आपण जर बघितलं इथं तर काय, भारतातील प्रसिद्ध नॅशनल लायब्ररी कोलकाता, नेहरू मेमोरियल म्युझियम अँड लायब्ररी दिल्ली, स्टेट सेंट्रल लायब्ररी हैदराबाद आणि लायब्ररी काय आहे ऑफ एशियाटिक सोसायटी अँड डेव्हिड ससून लायब्ररी मुंबई यासारखी ग्रंथालये आपल्याला भारतामध्ये मोठमोठी असलेली आपल्याला काय करतात, दिसतात. आता ही ग्रंथालये काय काम करतात याचाही आपल्याला काय करायचं आहे, थोडासा अभ्यास करायचा आहे. तर तो अभ्यास करत असताना आपल्याला काय करायचं आहे, या ग्रंथालयाकडून आपल्याला महत्त्वाची कामं आपण पाहिलेलीच आहेत. त्यानंतर आपण बघणार आहोत अभिलेखागाराची कामे. आता ही अभिलेखागारे काय काम करतात, तर ही अभिलेखागारे
महत्त्वाच्या नोंदी ठेवण्याचं काय करतात, काम करताना आपल्याला दिसतात. आता कोणत्या महत्त्वाच्या नोंदी आहेत की ते काय करतील, ठेवतील. तर महत्त्वाची नोंदी असलेले कागदपत्रे जतन करण्याचं काम करतात. कागदपत्रांची सूची तयार करणे, नागरिकांना हवे तेव्हा कागदपत्रे उपलब्ध करून देणे, संपूर्ण व्यवस्थापन संगणकीय प्रणालीशी जोडणे आणि अभिलेखाकारात ठरवलेल्या कागदपत्रांची कोणताही बदल केला जात नसल्याचे ही कागदपत्रे काय असतात, अत्यंत विश्वसनीय असतात. तर अशी कामे ही अभिलेखागारे आपल्याला करताना काय करतात, दिसून येतात. तसंच ही अभिलेखागारे आपल्याला राष्ट्रीय स्तरावर जर आपण पाहिलं तर हे आपलं राष्ट्रीय संग्रहण, राष्ट्रीय अभिलेखागार असलेलं आपल्याला दिसतं आणि त्याचंच नाव आहे इम्पिरियल रेकॉर्ड्स विभाग पूर्व, असं त्याचं हे नाव आहे. हे 11 मार्च 1891 याची काय केली, स्थापना झाली. तर हे 1919 दिल्ली येथे काय केलं, हलवलं आणि त्याला R.K. नारायण यांनी राष्ट्रीय अभिलेखागार म्हणून ते जनतेसाठी काय केलं, खुलं केलं. भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अंतर्गत हे अभिलेखागार काय करतं, काम करतं. तर 1748 पासून सर्व भाषातील कागदपत्रे या ग्रंथालयात ठेवण्यात आलेली आपल्याला दिसतात. या ग्रंथालयाचे 4 भाग पाडलेले आहेत: सार्वजनिक, प्राच्यविद्याविषयक, हस्तलिखिते आणि खाजगी कागदपत्रे, अशी ह्या ग्रंथालयाची 4 भाग काय केलेले आहेत, पाडलेली आपल्याला दिसतात. मग भारतात कुठे कुठे हे अभिलेखागार आहेत? कोलकाता, मुंबई, नवी दिल्ली, हैदराबाद या ठिकाणी आपल्याला इतर अभिलेखागार असलेली आपल्याला काय करतात, दिसतात. या अभिलेखागारानंतर आपल्याला जायचं आहे कोश वाङ्मयाकडे जायचं आहे. आता कोश याचा अर्थ होतो संग्रह. कोश या शब्दाचा अर्थ काय होतो, संग्रह. मग कोश वाङ्मय असा जर आपण शब्द घेतला तर त्याचा अर्थ होतो शब्दांच्या विविध माहितींच्या ज्ञानांचा केलेला पद्धतशीर संग्रह म्हणजे कोश, असा आपल्याला काय करतो, अर्थ होतो. मग या कोशामध्ये काय असतं, तर कोशामध्ये विविध प्रकारच्या ज्ञानांचे संकलन आणि व्यवस्थित मांडणी केलेली आपल्याला काय करते, दिसून येते. मग ही मांडणी कशी करतात, उपलब्ध ज्ञानाचे व्यवस्थापन म्हणजे जे ज्ञान आपल्याला उपलब्ध आहे त्याचं व्यवस्थित रीतीने काय केलं जातं, या कोशामध्ये संकलन केलं जातं. अशा पद्धतीनं ज्या ग्रंथामध्ये शब्दांचा अर्थ दिलेला असतो आणि त्याची मांडणी व्यवस्थितपणे केलेली असते त्याला कोश वाङ्मय असं आपण काय करू शकतो, म्हणू शकतो. तर असं हे कोश वाङ्मय असलेलं आपल्याला. मग या कोशांची आवश्यकता आपल्याला का पडली बाळांनो, तर कोश का बघायचा आपण, आता आपण बघतो डिक्शनरी, याला दुसरं नाव आपण काय केलंय, डिक्शनरी. ती बघायची कशी असते, अल्फाबेटिकल प्रमाणे बघायची. कशी बघायची असते, अल्फाबेटिकल प्रमाणे बघायची. मग या कोशांचे सुद्धा विविध प्रकार आहेत, बरोबर आहे. तर बघा, कोशांची आवश्यकता काय आहे, ज्ञान वाचकापर्यंत पोहोचवण्यासाठी आहे की एखादा शब्द आपला अडला तर त्याचा अर्थ पोहोचवण्याचं काम हे कोश वाङ्मय करतं. वाचकाची जिज्ञासा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो. आपण अनेक प्रश्न घेऊन जातो की याला हेच का म्हणायचं, एखाद्या झाडाला तेच का नाव, एखाद्या राजाला असंच का पदवी दिली, या पदवीचा अर्थ काय, ही सर्व जिज्ञासा आपली आहे ती पूर्ण करण्याचं काम कोश वाङ्मय करताना दिसतं. वाचकाच्या मुद्द्यांचा, समस्यांचा उलगडा इथं आपल्याला काय करतो, होतो की आपल्याला एखाद्या मुद्द्यांचा अर्थ समजला नाही किंवा एखाद्या प्रश्नाचा, एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला समजला नाही तर तो पूर्ण करण्याचं काम कोश करतं. अभ्यासकाला ज्ञानाचा पूर्वसंग्रह उपलब्ध करून देऊन त्यात अधिक भर घालण्याची, संशोधन करण्याची प्रेरणा कोश देतं. आता आपल्याजवळ काहीतरी पूर्वसंग्रह आपल्याजवळ आहे, एखादा शब्द घ्या आपण की काय, जन म्हणजे लोक, हा आपल्याजवळ शब्द आहे. पण जन म्हणजे लोक हा शब्द का आला, तर त्याचा अर्थ आपल्याला काय करतो, या कोश वाङ्मयानुसार समजतो. तर तो आपल्या ज्ञानामध्ये काय करतो, भर घालतो आणि आपल्याला तो शब्द शोधणे म्हणजेच त्याचं अर्थ शोधणे, म्हणजे त्याचं संशोधन करणे, त्याच्या मुळापर्यंत जाणे, ही आपल्याला काय मिळते, प्रेरणा मिळते. आपल्याला माहिती आहे की जीवनामध्ये कोणताही प्रश्न त्याच्या मुळापर्यंत गेल्याशिवाय त्याचं उत्तर आपल्याला सापडत नाही. हे मुळापर्यंत जाण्याचं काम कोश करतात आणि मग आपल्याला तो अर्थ समजून आपल्या मनातल्या शंकांचं निरसन होतं. आता या कोश वाङ्मय राष्ट्राच्या सांस्कृतिक आणि बौद्धिक प्रगतीचे प्रतीक असतात.
आता कोणत्या राष्ट्राने कोणती नवीन योजना काढलेली आहे, नवीन शब्दप्रयोग काढलेले आहेत, नवीन शोध लावलेला आहे, मग त्या शोधाची माहिती या कोशवाङ्मयामध्ये येते. त्यामुळे ते बौद्धिकतेचं प्रतीक असलेलं आपल्याला दिसतं. आत्ताच आपण बघितलेलं आहे कोविड-19 लसीचं नाव वॅक्सिन. तर ही का आणि कशी आली याचा एक कोशवाङ्मय काय होईल तयार होईल, की अगदी सुरुवातीपासून ती लस टोचून त्याचे उपचार होईपर्यंत याचा कोशामध्ये काय केलं जाईल, प्रत्येक शब्दाचा अर्थ लिहिला जाईल क्रमाक्रमाने. आपल्याला ती कोविड-19 CV याचे अर्थ आपल्याला दिले जाते. तर त्याला समाजाच्या गरजेप्रमाणे त्या प्रकारचे कोश तयार असतात. आता आपल्या गरजा कोणत्या कोणत्या आहेत? आपल्याला सामाजिक, धार्मिक, आर्थिक, सांस्कृतिक ह्या आपल्या गरजा आहेत. मग ते आपल्या भागवल्या जातात. तसंच वेगवेगळे विषय त्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला माहीत आहे बाळांनो, आपल्याजवळ 125 विषय आहेत आणि 125 विषयाचे कोश, इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, समाजशास्त्र असे 125 आपल्याजवळ, गणित, सायन्समध्ये सुद्धा बरेचसे प्रकार आहेत. असे 125 विषय आहेत. 125 विषय असे कोश आपल्याला काय करतात, तयार असलेले आपल्याला दिसून येतात. तसंच या कोशांचं वैशिष्ट्य काय आहे, की दिलेल्या शब्दाचा अचूक अर्थ दिला जातो. याचा काय आहे दुसरं वैशिष्ट्य, नेमकेपणा. आपल्याला तो शब्द अल्फाबेटिकल प्रमाणात, जर इंग्रजी अल्फाबेटिकल प्रमाणात बसला ABC, बी म्हणजे बॅटला आपल्याला बीमध्ये शोधावं लागेल, बरोबर आहे. आणि मराठीचं बेबीचं बमध्ये आपल्याला शोधावे लागेल. तर असा हा नेमकेपणा, वस्तुनिष्ठता, जो अर्थ दिलेला आहे तो त्रिकाळवादी काय असतील तो बरोबर असणार आहे असा इथं आपल्याला दिसतं. बांधीवपणा असलेला आपल्याला दिसतो. कोशांचं वैशिष्ट्य एका याच्यामध्ये ते काय केले जातात, एकत्र केले. अद्ययावतता म्हणजे सध्याच्या काळामध्ये सुद्धा ते उपयोगी पडतात आणि मागच्या काळांचा अर्थसुद्धा आपल्याला काय करतात ते सांगतात. अशा पद्धतीनं कोशवाङ्मयाची आपल्याला काय करता येतील, वैशिष्ट्ये सांगता येतील. तसंच आपण पुढे जर गेलो तर कोशाचे प्रकार आहे शब्दकोश, विश्वकोश, कोश सदृश वाङ्मय, सूची, वाङ्मय. तर मर झाले बघा. तर वाङ्मय असे हे कोशाचे प्रकार असलेले आपल्याला काय करतात, दिसून येतात. मग हे प्रकार कशानुसार पडलेले आहे, तर आकारविल्ले म्हणजेच काय आहे, वर्णनाक्रम ही आपल्याला पडलेली आपल्याला दिसतात. आणि मग हे कोशाचे लेखन तज्ज्ञांच्या मदतीनं काय केलं जातं आणि त्याप्रमाणे हे कोशांचं आपल्याला काय करतं, इथं अर्थ आपल्याला समजून घेतं. आता कोश आणि इतिहास यांचा काही संबंध आहे का? निश्चितपणे. कोश हे समाजाचं मानचिन्ह आहे असे माधवशास्त्री जोशी, कोशकार माधवशास्त्री जोशी मराठीमध्ये आपल्याला काय करतात ते सांगताना दिसून येतात. ते काय म्हणतात, स्वराष्ट्राची ध्येयधोरणे, जीवनमूल्ये, आदर्श यांचा प्रभाव कशावर असतो, कोशावर असतो. राष्ट्राचे तत्त्वज्ञान आणि परंपरा कोशामध्ये सांगितलेले असतात. तसंच कोशातून राष्ट्रीय अस्मिता जागी करता येते. ज्ञानार्जन, ज्ञानप्रसार करण्याचं काम हे कोश करतात आणि समाजाची प्रज्ञा आणि प्रतिभा यांचा आविष्कार हा कोशामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. म्हणून कोश हे आपल्याला काय करतात, समाजाचे मानचिन्ह आहे असं महादेवशास्त्री म्हणतात. ते आपल्याला बरोबर असलेलं आपल्याला दिसतं. मुलांनो, तुम्हाला माहिती आहे का, पश्चिमेकडील देशामध्ये नॅशनल हिस्ट्री इसवी पहिले शतक हा थोरल्या प्लॅनिंगने रचलेला पहिला कोश आहे. तर 18व्या शतकामध्ये फ्रेंच विश्वकोश हा डिडोरा यांचा कोश महत्त्वाचा आहे. एन्सायक्लोपीडिया ऑफ ब्रिटानिका हा कोश प्रथम इसवी 1767 प्रसिद्ध झाला. हा कोश रचनेच्या वाटचालीतील अत्यंत महत्त्वाचा टप्पा काय केला जातो, मानला जातो. तसंच काय आहे की इसवी पूर्व संस्कृत भाषेत निघुंट, धातुपाठ यासारख्या शब्दकोशांची परंपरा प्राचीन आहे. तर मध्ययुगात महानुभावपंथीयांचा कोशरचना छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीत राजव्यवहार कोश हे महत्त्वाचे कोश असलेले आपल्याला काय करतात, दिसून येतात. अशा पद्धतीनं आपल्याला कोशवाङ्मय आणि इतिहास याचा संबंध असलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर भारतातील आणि जगातील ग्रंथालये आणि त्यांची उपयोगिता आपण काय केलेली आहे, पाहिलेली आहे. उद्याच्या तासाला आपण काय करूयात की याच कोशवाङ्मयाचे इतर काही प्रकार आहेत तर त्याची माहिती आपण काय करूयात, उद्याच्या तासाला आपण घेऊयात.